सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सविनय जय भीम जय शिवराय। मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता। गेल्या 2 दिवसापूर्वी देखील आम्ही बेशर्माची झाडं लावून या मुरदाड प्रशासनाचा निषेध केला। या रस्त्याचं काम जवळपास 18 मेला काम दिलं होतं। आज जुलै 2 महिन्यातच या रस्त्याची चाळण झालेली आपण बघतोय। गेल्या 2 दिवसापूर्वी बेशर्माची झाडं लावली आणि आज या खड्ड्यांचा स्मृतिदिन आपण साजरा केला। आपला सातारा जिल्हा जगात सातारी कंदी पेढ्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होतं की काय अशी आमची भावना होती। तर कृपया सर्व सातारकर वासियांना माझी विनंती आहे, प्रशासनाला जाग आली असं दाखवत आहेत। यांनी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या मलमपट्टीने आम्ही समाधानी निश्चितच नाही आहोत। कृपया प्रशासनानं त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवलेला रस्ता तात्पुरत्या स्वरूपात जरी नीट केला असला तरी त्वरित 15 ऑगस्टच्या अगोदर हा जास्तीत जास्त मजबूत कसा होईल या दृष्टिकोनातून हे काम झालं पाहिजे। त्या माध्यमातून ऋषिकेश गायकवाड अर्थात रावण यांच्या माध्यमातून या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश आलं, त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो। आणि हा मुद्दा उपस्थित केलेले जाणीव मराठीचे पत्रकार माननीय श्री RD सर यांच्यामुळे या आंदोलनाला गती आली, त्याबद्दल मी त्याच्या प्रसारमाध्यमांचं जाणीव न्यूज मराठीचं देखील आभार मानतो आणि थांबतो। जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वराज्य। आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती सकाळी 11:15च्या सुमारास मी ऋषिकेश दत्ता रावण गायकवाड व माझे बंधुतुल्य मित्र आयुष्यमान संदीपदादा जाधव आणि आमच्या काही सहकाऱ्यांनी मिळून या पडलेल्या खड्ड्यांचा स्मृतिदिन साजरा केला। वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाने एक लोकप्रिय अशी योजना लागू केलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे की माझी लाडकी बहीण योजना। त्याच धर्तीवर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा निषेध म्हणून सातारकरांची लाडकी खड्डे अशा टॅगलाईनच्या अंतर्गत खड्ड्यांचा स्मृतिदिन आम्ही साजरा केला। आणि आजच निर्भीड आणि दक्ष पत्रकार म्हणून ज्यांना सातारा जिल्हा ओळखतो अशा आमचे RD भोसले यांच्या माध्यमातून या बातमीला गती आली आणि मुरदाड प्रशासनाला जाग आली आणि आज त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात कामाला सुरुवात केलेली आहे। पण ही तात्पुरती मलमपट्टी असून याच्यावर आम्ही समाधानी नाही आहोत। लवकरात लवकर मजबूत अशा स्वरूपाचा रस्ता सातारकरांच्या सेवेत जिल्हा प्रशासनानं करून द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही लक्षवेधी आंदोलन करू। जय भीम।